न्यूज येते तेवढी फक्त आपण बघूयात. एक ब्रेकिंग न्यूज या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे कल्याण डोंबिवली मतमोजणीच्या दरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं कळतंय. प्रभाग क्रमांक 20मध्ये भाजपच्या विरोधात आंदोलन वेगवेगळ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि इथे जो गोंधळ झाला आहे त्यात आता वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि पोलीस स्वतः लक्ष घालून हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी उदय निरगुडकर सरांच्याकडे पण जातो याच मुद्द्यावर आणि संदीप आचार्यसुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आत्ता मनसेच्या प्रवक्त्यांनी जो मुद्दा मांडला की जिंकण्यासाठी वगैरे असं काही नव्हतं, फक्त मराठीच्या याच्यासाठी. जर का निवडणूक जिंकण्यासाठीच लढवायची असते, ती जर का नसेल लढवायची तर मग निवडणूक लढवायची कशाला, असा प्रश्न मराठी माणसाला पडला ना. वैचारिक गोंधळ वरपासून खालपर्यंत पसरला. आता कालपर्यंत वरती होता तो आता खालपर्यंत पसरलेला आहे. नेमका आपण कोणत्या वेळी कोणासाठी आहे हे खाली झिरपत नाही आहे, त्याचा हा परिणाम आहे. पण या पलीकडे जाऊन एक वेगळा मुद्दा आत्ता मला समोर मांडायचा आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा या निवडणुकीतला जर परफॉर्मन्स आपण पाहिला तर ठाण्यामध्ये 4 जागा, त्याच्यानंतर पुण्यामध्ये 3 जागा, पिंपरी चिंचवडला 1 जागा आणि हे सोडून मीरा भाईंदर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, सातारा, जालना, मुंबई, सांगली, परभणी, चंद्रपूर, मालेगाव, जळगाव 0 0. म्हणजे एवढा स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स आजपर्यंत त्यांचा कधी नव्हता. इतकंच. बरं, एक या सरांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर मला असं वाटतं संदीप आचार्य सर, देशपांडे सर या सगळ्यांचंच आपल्याला म्हणणं जाणून घ्यायला निश्चित आवडेल की राष्ट्रवादी शरद पवार यांचं इथून पुढच्या काळातलं स्थान नेमकं कसं असेल महाराष्ट्राच्या राजकारणात. पण निश्चित आणि इतरही महत्त्वाचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायच्यात. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.